नमस्कार, मी प्रियांका चव्हाण, SBTV न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजराच्या ठळक घडामोडी। नवी मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार चषक 2016 या 3 दिवसीय क्रिकेट सामन्याचे समापन झाले। या क्रिकेट सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू साईराज बहुतले आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आपली उपस्थिती दर्शवली। नवी मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आमदार चषक 2016 या 3 दिवसीय क्रिकेट सामन्याचे समापन झाले। या सोहळ्याला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभला। याबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिलेली अधिक माहिती। ये पहली बार भारतीय जनता पार्टी की ओर से आमदार चषक को लिया गया है। इसको हमारे जो नगर सेवक है सुनील पाटिल, दीपक पवार, काफ़ी हमारे सभी लोगों ने, कार्यकर्ताओं ने इसका आयोजन किया है। 3 दिन यहाँ के जो नवी मुंबई में बहुत सारे क्रिकेट प्रेमी हैं और 40 प्लस के लोग हैं जो आज तक खेलते आए हैं, मगर उनको ऐसे मौका नहीं मिल रहा है, ऐसा मंच नहीं मिल रहा है। उनके लिए मेरी कोशिश थी और उसके साथ साथ ओपन में हमारे जो बच्चे हैं, जो पूरी नवी मुंबई की टीम है, 24 टीम आई थी ओपन में और 16 टीम हमारी 40 प्लस की थी। इनको हम लोग ने मौका दिया है, इनको हम लोग ने एक प्रोत्साहन दिया है कि आगे जाकर हम लोग प्राइज़ में 5 लाख रुपया किया है, ताकि एक टीम को भी 5 लाख मिलता है तो वो टीम पूरी अपनी सेहत को अच्छे से फिटनेस में फिट रख सकती है, उसका उपयोग कर सकती है भावी जीवन। या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू साईराज बहुतले यांनी आपली उपस्थिति दर्शवली। नहीं, मुझे लगता है कि रणजी ट्रॉफी की इतने साल से खेल चुका हूँ, मुझे लगता है क्राउड नहीं आता है, सिर्फ सचिन तेंदुलकर खेलते रहेंगे तो ही आते रहता है। बट आई थिंक ये देख के बहुत खुशी होती है कि इतने लोग आते हैं मैचेस देखने को, और जिस तरह से एंथुजियाज्म है वो देख के एक क्रिकेट को एक एंगल मिल जाता है। नवी मुंबई में इतना क्रिकेट का एक्सपोजर नहीं है, बट जिस तरह से अभी ये चालू हुआ है मुझे लगता है और अच्छा होगा और बेटर होगा। या सामन्यात 40 प्लस गटातील 12 वर्षापासून खेळत असलेला सानपाड्यातील संघ विजेता ठरला। या आमदार चषक सामन्यामुळे सर्वांची खेळाडू वृत्ती वाढत आहे, असे वक्तव्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिले। नवी मुंबईमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामार्फत हा 8 धावा झाल्या धावफलकावर क्रिकेटमधील आमदार चषक आज इथे खेळवलं जात आहे। ह्या खेळाचं एक अतिशय उत्तम असं नियोजन इथं करण्यात आलेलं आहे। म्हणजे लाईट व्यवस्था, ग्राउंड व्यवस्था, स्क्रीन व्यवस्था, ह्या सगळ्या बाबतीमध्ये इतकं छान नीटनेटकं अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हजारो क्रीडा रसिक इथं येऊन आज सामन्या पाहण्यामध्ये दंग झालेले आहेत। विशेष करून ज्येष्ठांच्या दृष्टीने सुद्धा 40 प्लस या खेळाडूंसुद्धा इथं खेळण्याची इथं त्यांनी संधी दिलेली आहे। 24 संघ हे नॉर्मल खेळाडूंचे आहेत, जे युवक वगैरे जास्त आहेत, आणि 16 संघ जे आहेत हे 40 प्लस करतासुद्धा खेळायची संधी दिलेली आहे। विशेष म्हणजे फार मोठी प्रचंड 2,22,000 असं पहिल्या नंबरचं, इतर बक्षिसं, पुन्हा प्रत्येकाला चषक, अशा प्रकारे सर्वांना इथं सामावून घेण्याचा त्यांनी इथं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं खेळाडूचा जीव लावून, जीव ओतून इथं खेळताना दिसत आहेत। स्पर्धेच्या या युगामध्ये प्रत्येकाला आपली कला दाखवायची असते, खेळ दाखवायचा असतं आणि तशा प्रकारे इथूनच मोठमोठे खेळाडू घडतील अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो। भारतीय जनता पक्षामध्ये मंदाताई इथं आल्यापासून भारतीय जनता पक्षालाही चांगले दिवस आलेले आहेत। असे क्रिकेट सामने शारीरिकदृष्ट्या खेळणे महत्त्वाचे आहे, असे मत रामचंद्र घरात यांनी मांडले। या धावपळीच्या युगामध्ये शारीरिक व्यायाम करण्यास युवकांना वेळ नाही आहे, टाईम नाही आहे। मग त्यातून अशा प्रकारचे स्पर्धेची योजना केल्याने एक पोरांमध्ये, युवकांमध्ये एक शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी क्रिकेट हे एक उत्तम साधन आहे आणि त्यासाठी ताईंनी हे जे उपक्रम इथे ठेवलेलं आहे, ही टुर्नामेंट इथे ठेवलेलं आहे, मी ताईंचं देखील अभिनंदन करेन, आभार मानेन की अशा प्रकारे हे प्रोग्राम ठेवून युवकांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी, एक शारीरिक त्यांच्यामध्ये एक चांगली आरोग्य येण्यासाठी जी व्यवस्था ताईंनी केली त्याबद्दल ताईचं देखील मी अभिनंदन करतो। अशा सामन्यांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे, अशी विनंती संपत शिवालय यांनी केली। खरं असतं एक नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये मैदानी खेळ या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चालू झालेले पाहिजेत आणि म्हणून मी विनंती करेन, आता माझ्याबरोबर गटनेते रामदास घरत आहेत, त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा सभागृहामध्ये मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये मैदानी खेळ चांगल्या प्रकारे वाढवावेत।
कारण मी पूर्वी या ठिकाणी ज्यावेळेला क्रीडा समितीचे सभापती होतो त्यावेळेला मैदानी खेळ म्हणून कुस्त्यांचं मोठं जंगी मैदान असं घेतलेलं होतं. त्याच पद्धतीनं या क्रिकेटचे सामने किंवा इतर काही मैदानी खेळ जे असतील, जेवढे मैदान खेळ असतील या ठिकाणी घरसाहेब निश्चित या ठिकाणी मागणी करतील. तुम्ही पाहत होता SBTV न्यूज प्रियांका चव्हाण सोबत.